गंध कोवळ्या फुलाचा, त्यात श्वास सावयाचा, देह लाजतो कळीचा, स्पर्श होत पाखराचा, वाट चालता सख्याची होई नाद पैंजणांचा, प्रीत उंबऱ्या पलाड शोधते खुणा सुखाच्या, गुंजते बासरी अंतरी ओल्या प्रेमसरी, रास रंगात भिजते अनुक्षणते केशरी, राधा बावरी बावरी राधा बावरी, राधा बावरी बावरी राधा ही बावरी, राधा बावरी बावरी राधा बावरी, राधा बावरी बावरी राधा ही बावरी, राधा. तुम्हाला माहिती नाहीये कदाचित, पण राधाचं आणि सौरभचं अफेअर आहे. केसर काय बोलतेस तू? हिला मी वेळ देत नाही ना म्हणून ही माझ्या नावावर वाटते ते खपवते. केसर काय प्रॉब्लेम काय तुझा? अरे हॉस्पिटल आहे, तुमच्या कॉलेजचा कट्टा नाही आहे. काय तमाशा लावला इथे? निघा बघू इथून तुम्ही, चला निघा. मूर्ख कुठले. पाहिलंच नसीमा, तू सांगत होतीस ना मला याने तुला प्रॉमिस केलंय चांगलं वागेन म्हणून. कसलं प्रॉमिस? काही नाही ग, शून्य आहे शून्य. याच्या कुठल्याही शब्दावर विश्वास ठेवू नकोस. बाहेर काय गुण उधळत असतील आणि काय करत असतील बाप जन्मात आपल्याला कळणार नाही. काय आरडाओरडा चाललाय? हे हॉस्पिटल आहे. केसर के गारू, आपण निघूया. चल रंजू, आम्ही निघतो, संध्याकाळी येतो परत. हा हो. स्वतःची आणि सोनुलीची काळजी घे. आता राधा आहे म्हटल्यावर काही आम्हाला चिंताच नाही, पण तरी सांगतो. येतो. बबलू जातो बाबा. ओ नाही 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 नाही, इथे बाहेरच बसतो. हा मग नंतर ये ना परत भेटायला. बाय बाय. चल चल येतो. सौरभ, काय प्रकार आहे हा सगळा? खरं खरं सांग. सीमा, तुला माहिती आहे ना केसर कशी आहे ती? आवडते का तुला ती? नाही. तेच ना, तिला हे माहिती आहे की तू मध्ये असल्यामुळे माझं आणि तिचं लग्न नाही होऊ शकत. लग्न? तू लग्नापर्यंत काय पोहोचतोस सौरभ? अजून तुझ्या शिक्षणाचा काही पत्ता नाही, कामाचा ठाव ठिकाणा नाहीये. आणि सीमा वहिनी यार, तू समजून तर घे ना, मी नाही तिला असं वाटतंय. आणि म्हणूनच असलं काहीतरी मूर्खासारखं बडबडतीये. काय बोलली केसर? नाही नाही यार, उगाचच या सगळ्यांना उकसवती. त्यांना सांगत होती की आपलं दोघांचा अफेअर आहे. आता तूच सांग प्लीज, खरं काय ते? पण मी सांगतो ना. ती अशी पटकन बोलणार नाही, लाजतीये ती.
काय झालं, मगाशी मी तिच्या केबिन मध्ये गेलो होतो तर तिनेच मला विचारलं की तुझं माझ्यावर प्रेम आहे का म्हणून. मी हो म्हटलं. तिनेच माझ्याकडनं हे कन्फर्मेशन घेतलंय. काय? आता तिला माझा होकार कळलाय. बाकीची बोलणी आता तुम्ही करा. काय ग राधा, हे सगळं खरं आहे ना? आवडतो ना तुला केदार? सीमावाहिनी, एक मिनिट. आपलं काय ठरलं होतं की राधाशी सगळं डिटेलमध्ये बोलायचं. तिला ऑलरेडी खूप ऑकवर्ड झालं असेल. मी सांगतो सगळं, पण त्याआधी केदार गेलाय का ते मला बघू दे. गेलाय. सीमावाहिनी, जीजू, आपण जे काही बोलतोय त्याच्याबद्दल बाहेर कुठेही काहीही बोलायचं नाही, प्लीज. नाही बोलणार, पण आता काय तो सस्पेन्स खोला एकदाचा. राधा, अगं बाई तूच काय ते सांग ना स्पष्टपणे. सीमावाहिनी, जीजू, राधाचं तिच्या घरच्यांनी लग्न ठरवलंय. काय? गौतम शृंगारपुरे नावाच्या बिझनेसमॅन बरोबर. हो, सी. हो, पण केदार बरा होईपर्यंत राधा आपल्याला मदत करायला तयार आहे. आय मीन, तो बरा होईपर्यंत तीच त्याला खोटं खोटं असं भासवणार आहे की ती त्याच्याबरोबर लग्न करायला तयार आहे. आणि तो बरा होईपर्यंत आपण सगळ्यांनी त्याला बरं करण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करायचे. हो ना राधा? काय ग? हो. राधा, कॉंग्रॅच्युलेशन्स. म्हणजे तुझं लग्न ठरलंय ना? अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर आमच्या केदारशी तुझं लग्न झालं असतं तर जास्त आनंद झाला असता. नाही, पण एनिवे, आमचा आता हक्क नाहीये तुझ्यावर. त्याच वेळेस मी तुझ्या बाबांशी जरा नीट वागले असते तर कदाचित हे संबंध तेव्हाच जोडले गेले असते. पण असो, तरी सुद्धा तू आम्हाला मदत करतेस हा तुझ्या मनाचा मोठेपणाच आहे. आणि तू त्याच्याशी नीट वागलीस ना की त्याला अटॅक येत नाही हे आमच्या सगळ्यांच्याच लक्षात आलंय. सो थँक्यू. आणि आम्हाला अशीच मदत करशील ना? हो राधा, एवढा कर आमच्यासाठी. हो. थँक्यू. थँक्यू सो मच राधा.
आलेच. मला असं वाटतं मी निघते. मला रंजूसाठी ताजा स्वयंपाक करायचा संध्याकाळसाठी ना. अरे हो, पण सीमावहिनी मला वाटतं तू जिजूंना घरी घेऊन जा. बिचारे कालपासून इथेच आहे. काय जिजू? आणि काळजी करू नका, मी इथेच आहे. नाही, चालेल चालेल. मला दुकानावर पण जाऊन यायचाच आहे. तिकडे काय आहे ते बघायला पाहिजे ना. चला चला चला. चल रंजू येते, मी संध्याकाळी खिचडी घेऊन येते. चालेल. चल. ए बबलू, ए चनुलू, मी जरा जाऊन येतो दुकानावर. हा? तू ललू नको, हा ललू नको. म्हणजे लक्ष ठेव त्याच्यावर. हो. सावड्या, हा? आपल्याला पैज हारायला आवडेल. म्हणजे आयमाय यशवंत ढगे ओढत्या पाखराची पिसा मोजतो. आता आपण राधाची सगळी पिसा मोजली. म्हणजे म्हटला ना तुला, आपल्याला पैज हारायला आवडेल. समजने वाले को इशारा काफी. चल रंजे. ए बबलू, येतो लगेच. हा, काळजी घे. काय रे सौरभ, काय चाललं होतं तुमच्या दोघांचं? काही नाही ग, तुझा नवरा ना थोडासा क्रॅक आहे. सौरभ, मला काहीतरी सांगत होते उडत्या पक्षाची पिसं वगैरे. आता आपली राधा काय मोर आहे तिला पिसा असायला? हो की नाही? हो की नाही? तिनं बळावली. ती पण असली. अजून आले नाही तो. सरिता, किती वेळ अशा फेऱ्या मारत राहणार? फेऱ्या मारून परत येणार आहे का ती? बाबा चैन नाही पडत आहे माझ्या जीवाला. काळजी वाटते पोरीची, काळजी वाटते आणि राग येतो तिचा. काय करू सांगा? रजनीश, काय झालं? अरे काय कळलं का काही? गार्गी कुठे आहे, काय आहे? नाही, गार्गीचा काही पत्ता नाही लागला, पण तो ऋषी 2 दिवसापूर्वी दिल्लीला गेलाय असं कळलं. 100% त्याच्या बरोबरच असणार. मी लिहून देते तुम्हाला, खात्री आहे माझी. इतका संताप येतो ना मला पोरीचा. काय करू या पोरीचं सांगा? आपल्या जीवाला घोर लावून जाते कशाची. कुणालाही न सांगता सवरता काहीच वाटत नाही कवळीला. येऊ दे तिला, चांगली वटणीवरच आणते. सरिता, तू जरा शांत होशील का? अजून नक्की काय घडलं हे आपल्याला कळलेलं नाहीये आणि तू आधीच आरोपपत्र तयार करतेस. गार्गी, 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 गार्गी तू बाहेर ये. गार्गी, सरिता थांब. अगं थांब, थोडा वेळ जाऊ दे. किती आरडाओरडा करतेस? बाबा तुम्ही मला आत्ता थांबवताय, पण नंतर पश्चाताप करायला लागला नाही म्हणजे मिळवलं. पोरगी नेमकी शेवटी बापाच्या वळणावर. थँक्यू. कसे आहात आता? बरं आहे. तरी मी तुम्हाला सांगत होते की बायकोची डिलिव्हरी चालू असताना तुम्ही आत थांबू नका, पण तुम्ही ऐकलं नाहीत आणि चक्कर येऊन पडलात. तिची अवस्था नाही पाहू शकलो डॉक्टर. आम्ही बरेच वेळा नवऱ्यांना सांगतो आतमध्ये थांबायला. स्त्रिया कोणकोणत्या दिव्यातून जातात हे पुरुषांनाही कळायला हवं, हो ना? पण ओटीमध्ये होतं काय की तुमच्यासारखे बरेच सेन्सिटिव्ह नवरे चक्कर येऊन पडतात. मग आमची पंचायत होते, नवऱ्यांकडे बघायचं, आईकडे बघायचं का बाळाकडे बघायचं. म्हणून आजकाल आम्ही अलाव करत नाही, पण तुमची इच्छा होती म्हणून. एनिवे, बायकोवर खूप प्रेम करता ना? हो, जीवापाड. आता तर काय मुलगा झालाय, पण राधा बरी आहे ना डॉक्टर? हो, अगदी उत्तम. पण तुम्ही काय म्हणालात? राधा
रेजिस्टर मध्ये ना तर प्राजक्ता म्हणून नोंदवलंय. प्राजक्ता सासरचं नाव, पण मी तिला माहेरच्या नावानेच हाक मारतो, राधा. आणि तुमचं नाव? सौरभ. काय? सौरभ? हो, मी सौरभ आणि ती माझी राधा. सौरभ? मी तिला कधीही अंतर देणार नाही डॉक्टर. तिच्यावर जीवापाड प्रेम करतो. कधी लग्न झालं तुमचं? 4 वर्ष झाली, पण त्याआधी 9 वर्ष ओळखतो आम्ही एकमेकांना. इतकी वर्ष झाली तरी तितकंच प्रेम करता? मी तर खूप प्रेम करतो, तिचं माहिती नाही. नाही, तीही तुमच्यावर खूप प्रेम करत असणार. राधा सौरभवर प्रेम नाही करणार तर कोणावर करणार? राधा सौरभची आहे, फक्त सौरभची. सौरभ? कोण सौरभ? मॅडम, डॉक्टर, हा? माझं नाव निशिकांत कदम, सौरभ नाही. तुम्ही तर सौरभ म्हणालात. मी निशिकांत कदमच म्हणत होतो, तुम्ही सौरभ सौरभ म्हणताय. आय एम सॉरी, आय एम रिअली सॉरी. तुमच्या बायकोचं नाव राधाच ना? हो आणि तुम्ही निशिकांत कदम. हो. एनिवे, मी स्वातीशी बोललीये, ती तुम्हाला इन्स्ट्रक्शन देईलच. दोघांची काळजी घ्या. हो. आणि स्वतःची. हो. ओके. थँक्स डॉक्टर. येतो. हाय. काय ग? अगं आता सगळं व्यवस्थित होणार आहे ना? मग अशी डोक्याला हात लावून का बसलीयस? कम ऑन. अगं आता सई मॅमनी पण हो म्हटलंय. पण एक कॉम्प्लिकेशन आहे. काय? डॉक्टर केदार. सरिता, तू फार चांगली गोष्ट केलीस. स्वतः जाऊन रजनीशला घेऊन आलीस. असा समंजसपणा आता दाखवा. आनंदात राहा, सुख समाधानात राहा. मी वाढायला घेते. बाबा, मला जरा बोलायचंय. नाही, कारण कसं आहे ना की आधी मला थेट घराबाहेर काढायचं आणि मग मूड बदलला की मला परत घरी घेऊन यायचं. जेव्हा मर्जी असेल तेव्हा माझ्याशी बोलायचं, नाही तर वर्षोनवर्ष माझ्याशी बोलणं टाकायचं. मी वारंवार माफी मागून सुद्धा, हिच्यावरती जीवापाड प्रेम करून सुद्धा जर मला या घरात अशीच तुच्छतेची वागणूक सतत मिळणार असेल तर मला या घरामध्ये राहण्यामध्ये इंटरेस्ट नाही. आज मी जे परत आलोय ते केवळ याकरता की राधा बरोबरच मला मोनिका आणि गार्गीची सुद्धा काळजी आहे. पार्ल्याला मी ज्या मित्राकडे राहायला गेलो होतो त्याचा मुलगा लग्नाचा आहे, आदित्य. आर्मीमध्ये आहे, अतिशय चांगलं कुटुंब आहे, घरंदाज श्रीमंत आहेत. विक्रम लिमये आपल्या क्लबचा मेंबर आहे. आदित्यला गार्गी आवडलीय. त्यामुळे मला असं वाटतं की आपण गार्गीला विचारावं आणि तिचा जर होकार असेल तर राधाचं आणि गार्गीचं लग्न एकाच माणवात होऊ शकतं. पाहिलं सरिता, तू एक चांगलं पाऊल उचललंस, त्याचं लगेच फळ मिळालं तुला. हो बाबा. आता राहिला प्रश्न मोनिकाचा. ती लास्ट इयरला आहे आणि तिला पोस्ट ग्रॅज्युएशन करायला लंडनला जायचंय. तिची ऍडमिशन होईपर्यंत मी राहीन. पण ज्या दिवशी ती लंडनला जायला निघेल
त्या दिवशी मी सुद्धा निघून जाईन. तो थेट तिच्या लग्नाची वेळ येईल तेव्हा परत येईल. मी तुम्हाला गार्गीचं जे प्रपोजल दिलंय त्याच्यावरती विचार करा आणि मला सांगा. गुड नाईट.